नसरापूर नंतर अकोल्यामधून एक धक्कादायक बातमी येते। अकोला जिल्ह्यातही वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेत। शेजारच्या 60 वर्षीय वृद्धानं 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केलेत। वृद्ध आरोपीवर गुन्हा दाखल झालाय, मात्र आरोपी फरार झालाय। अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातल्या सान्नी मधली ही धक्कादायक घटना आहे। वृद्धानं चिमुकलीवर 4 ते 5 दिवस अत्याचार केल्याचं समोर आलंय। मुलीचे आईवडील शेतात मजुरीसाठी गेले असताना हा कुकर्म करायचा। भयभीत चिमुकलीनं काल आईवडिलांना हा सगळा प्रकार सांगितला। आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथकं रवाना झाली आहेत। आपले प्रतिनिधी उमेश अलोणे सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, अत्यंत संतापजनक प्रकारे आणि आता या आरोपीला शोध घेण्यासाठी नेमके कसे प्रयत्न केले जात आहेत? माधवी, निश्चितच अतिशय संतापजनक अशी घटना आहे, कारण येणारा प्रत्येक दिवस जो आहे तो महाराष्ट्रासाठी असा काळी पहाट घेऊन आल्यासारखा येतोय। कारण एका 60 वर्षाच्या वृद्धानं जे आहे शेजारी राहणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीवर जे आहे 3 ते 4 दिवसापासून अत्याचार केले होते। आणि पातूर तालुक्यातलं सान्नी पोलीस स्टेशन आहे, त्याच्या अंतर्गत येणार हे गाव आहे। हा वृद्ध जो आहे तो त्यांच्या शेजारीच राहत होता, त्यांचं येणं जाणं होतं, कौटुंबिक संबंध होते। आणि मुलीचे आई वडील जे आहेत ते शेतात गेल्यानंतर 4 ते 5 दिवसापूर्वी या वृद्धानं त्या चिमुकलीला घरी बोलावून चॉकलेटचं आमिष दिलं आणि तिच्यावर अत्याचार केला। आणि गेल्या 3 ते 4 दिवसापासून सातत्याने त्याचे अत्याचार सुरू होते। मात्र भीतीमुळे मुलगी आई वडिलांना काही सांगत नव्हती। मात्र काल तिनं ह्या सर्व प्रकार जो आहे आपल्या आई वडिलांना सांगितला आणि त्यानंतर सान्नी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली, गुन्हा दाखल झाला आहे। मात्र या घटनेनंतर हा वृद्ध जो आहे, हा आरोपी जो आहे तो फरार झाला आहे आणि त्याच्या शोधासाठी सान्नी पोलिसांची 3 पथकं जी आहेत ती त्याचा शोध घेत आहेत। मात्र माधवी, या प्रकारच्या घटना ज्या आहेत महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत। कायद्याचा धाक राहिलेला आहे, त्यामुळे शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीची जी आवश्यकता आहे ती प्रकर्षाने आता अधोरेखित होताना दिसते। आणि या आरोपीला पकडण्यासाठी अकोला पोलिसांनी आता शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत। माधवी, नक्कीच अशा चिमुकल्या मुलींच्या आईवडिलांनी आता विश्वास तरी कुणावर ठेवायचा असा प्रश्न या सगळ्या घटनांमुळे उपस्थित होतोय। उमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।